हैदराबादमध्ये एका 20 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीशी मैत्री करून आधी लग्नाचं नाटक करून तिचा गळा ओढून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। पोलोला विघ्नेश उर्फ चिंटू याची 5 महिन्यापूर्वी एका मंदिरात एका अल्पवयीन मुलीशी भेट झाली होती। यानंतर दोघांची इंस्टाग्रामवर मैत्री झाली आणि ते बोलू लागले। एके दिवशी चिंटू एका अल्पवयीन मुलीला घेऊन पळून गेला। तो तरुणीसोबत कांचनबागेत राहू लागला। दरम्यान त्याचे अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंधही होते। सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, पण चिंटूने मुलगी इतर मुलाशी बोलताना पाहिल्यानंतर त्यांच्यात भांडणे वाढू लागली। आरोपीनं मुलीला इतर मुलाशी बोलू नकोस असं बजावलं। त्याने तिला इतर पुरुषाशी न बोलण्यास सांगितलं, परंतु त्याने तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला। लग्नावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती। त्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला मारण्याचा कट रचला। दोघांनी 8 नोव्हेंबर रोजी घरी एकमेकांना पुष्पहार घालून लग्न केलं। आरोपीच्या सांगण्यावरून किशोरीने तिच्या आईला फोन करून लग्नाबाबत सांगितलं। त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा मित्र आणि पत्नी घरी नसताना त्याने त्या अल्पवयीन मुलीचं डोकं भिंतीवर आपटलं आणि ती बेशुद्ध झाली। त्यानंतर त्याने तिचा साडीने गळा आवळून खून केलाय, ज्यामुळे तिचा तात्काळ मृत्यू झाला। मित्र आणि त्याची पत्नी घरी परतल्यावर आरोपीनं त्याला घटनेची माहिती दिली। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेह स्कूटरवर टाकला। रेसाईला महामार्गावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ त्याने मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला। पोलिसांनी आरोपी आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली। पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीनं या हत्येचा अगोदरच कट रचल्याचं सांगितलं।